अपडेट न्यूज। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 निष्पाप चिमुकल्या विद्यार्थिनींचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि 3 विद्यार्थिनींवर सुरू असलेले उपचार ही अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी घटना आहे। या दुर्घटनेचे तीव्र पडसाद यवतमाळ जिल्ह्यात उमटले असून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि मूलभूत सुविधांची तातडीने कठोर तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष सौ संजीवनी कासार यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकाऱ्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन सादर केला। शिक्षणाच्या आशेने आश्रमशाळेत राहणाऱ्या गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या अभावामुळे जीव गमवावा लागेल ही अतिशय गंभीर बाब आहे। जपतलाई येथील आश्रमशाळेची मान्यता रद्द करणं आणि संस्था चालकांवर कारवाईचे निर्देश देणं योग्य असेल तरी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण राज्यातील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेणं गरजेचं आहे असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या: सर्वकष व पारदर्शक तपासणी, राज्यातील विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची तांत्रिक पथकांमार्फत प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी आणि केवळ कागदोपत्री अहवाल देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी। सुरक्षित निवास व स्ट्रक्चरल ऑडिट, सर्व आश्रमशाळांचा स्ट्रक्चरल व सुरक्षितता ऑडिट करून इमारतींच्या भिंती, जमिनी व खिडक्यांची डागडुजी करण्यात यावी। निवासाच्या जागा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पूर्णपणे सुरक्षित कराव्यात। 24 तास वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक आश्रमशाळेत सर्पदंशांवरील प्रतिबंधक लस, प्रथमोपचार पेटी, ऑक्सिजन सुविधा आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सज्ज असावी। कर्मचाऱ्यांची रात्रीची उपस्थिती, रात्रीच्या वेळी गृहपाल, सुरक्षा रक्षक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी। आपत्कालीन प्रशिक्षण व स्वच्छता, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देण्यात यावं। तसेच पक्की सुरक्षा भिंत, नियमित परिसर स्वच्छता व औषध फवारणीची सक्ती करण्यात यावी। डिजिटल संनियंत्रण, आश्रमशाळांच्या दैनंदिन स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV आणि केंद्रीय डिजिटल प्रणाली सुरू करावी। दुर्गम व आदिवासी भागातील लाखो मुलामुलींचं भविष्य या आश्रमशाळांवर अवलंबून असल्याने त्यांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करणं ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी अशी आग्रही मागणी सौ संजीवनी कासार यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली तालुकाध्यक्ष सौ विद्या परचाके, दीपाली नायकवाडे, लता हुमणे, लियाकत बी शेख, वैशाली केराम, शुभांगी चचाने, बीना नागदिवे पदाधिकाऱ्यांनी केले। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.